तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये सोप्या अशा पद्धतीने आपण चवळी पिझ्झा करतो आहे. आपण पिझ्झा करायचा झाला की आपण नेहमी पिझ्झा बेस हा बाहेरूनच आणतो. तर साहजिकच आपण घरी पिझ्झा बेस करू शकत नाही आणि पिझ्झा बेस आपण करूही शकतो, पण त्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. पण कधी-कधी आपण त्या पिझ्झावरती जे टॉपिंग ॲड करतो म्हणजे शिमला मिरची, त्यानंतर टोमॅटो, कांदा किंवा स्वीट कॉर्न किंवा पनीर वगैरे. तर मी याचा इथे अजिबात वापर करणार नाही. अगदी घरातल्या घरात आपल्या घरात जे साहित्य आहे ते साहित्य वापरूनच मी छान मस्त पिझ्झा तयार करणार आहे. पिझ्झा बेस मी बाहेरून विकतच आणणार आहे. पण आपल्या कडधान्याची जी चवळी असते, त्या चवळीचा वापर करून आपण आज चवळी पिझ्झा करतोय. चला आता सुरुवात करूया. तर इथे चवळी पिझ्झा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. मी इथे 2 पिझ्झा बेस घेतलेले आहेत. त्याचबरोबर व्हेज मेयोनीज घेतलेलं आहे. त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे. इथे मी अमूल चीज क्यूब 2 घेतलेले आहेत. तिथेही मी चवळी बॉईल करून घेतलेली आहे. छान मऊ अशी आपल्याला ही चवळी बॉईल करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक कांदा कट करून घेतलेला, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता. त्याचबरोबर इथे मी 2 बटाट्याचे असे छान मस्त उभे काप करून घेतलेले आहेत. इथे लाल तिखट, गरम मसाला आणि हळद, जिरा, मीठ आणि कढीपत्ता. आता इथे फ्राय पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. जे बटाट्याचे काप आहेत ह्या फ्राय पॅनमध्ये हे बटाट्याचे काप आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजून खूप छान मस्त असे मंद गॅसवरती हलके ब्राऊन करून घ्यायचे आहेत. वाफेवरती शिजून घ्यायचं आहे. इथे मी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपल्याला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता या कटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान मस्त एकत्र हे कटरमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे तुम्ही बघू शकता फ्राय पॅनमध्ये बटाट्याची जी बॅक साईड आहे ती छान मस्त ब्राऊन झालेली आहे. आता आपल्याला जी दुसरी साईड तीसुद्धा हलकी ब्राऊन अशी करून घ्यायची आहे. आणि हे गॅस बारीक ठेवायचा आहे. मंद गॅसवरतीच असे हे छान मस्त असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपल्याला हलके ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आता हे मी बटाट्याचे काप एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता या फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड करायचं आहे. यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचा आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आपण जो कटरमध्ये कट करून घेतला तो ॲड करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आपण यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण जी चवळी बॉईल करून घेतली होती ती चवळीसुद्धा ॲड करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आता 5 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे. इथे चवळी आपली छान मस्त सुकी चवळी तयार झालेली आहे. मी एका बाउलमध्ये ही चवळी काढून घेतलेली आहे. आता इथे मी एका प्लेटमध्ये पिझ्झा बेस घेतलेला आहे. सर्वप्रथम या पिझ्झा बेसवरती आपल्याला पिझ्झा पास्ता सॉस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस ॲड केल्यानंतर आपल्याला व्हेज मेयोनीज ॲड करायचं आहे आणि व्हेज मेयोनीज ॲड केल्यानंतर दोन्ही एकत्र स्पूनच्या साहाय्याने छान मस्त या पिझ्झा बेसवरती आपल्याला छान मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि संपूर्णपणे आपल्याला हे पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज असं एकत्र करून व्यवस्थित या पिझ्झा बेसला लावून घ्यायचं आहे. आता ही जी चवळी आहे ही चवळी आपल्याला या हा जो पिझ्झा बेस आहे या पिझ्झा बेसवरती छान मस्त अशी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. आता इथे मी पूर्णपणे ही जी चवळी आहे पसरवून घेतलेली आहे पिझ्झा बेसवरती. आता आपण जे बटाट्याचे जे काप फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण एक एक करून आपल्याला या पिझ्झा बेसवरती ठेवायचे आहेत. आता मी अशा प्रकारे हे फ्राय केलेले बटाट्याचे काप या पिझ्झा बेसवरती ठेवलेले आहेत. आता आपल्याला यावरती जे चीज क्यूब आहे तर हे चीज क्यूब आपल्याला यावरती ग्रेट करून घ्यायचे आहेत.
तर मी एका ब्रेडसाठी एक चीज क्यूब वापरते, कारण एका पिझ्झा बेससाठी एक चीज क्यूब काफी आहे. तर पूर्णपणे मी ते छान मस्त ग्रेट करून घेतलेला आहे. तर गॅसवरती आपल्याला तवा गरम करत ठेवायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मंद गॅसवरती हा जो पिझ्झा आहे, हा पिझ्झा आपल्याला तव्यावरती ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे, मग गॅस बारीक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो पिझ्झा आहे आपण तव्यावरती ट्रान्सफर करून घेऊया. आता ट्रान्सफर करून झाल्यानंतर एक मोठा असा ताट घेतलेला आहे मी, जो आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं छान मस्त आपल्याला या पिझ्झाला वाफ द्यायची आहे. आता इथे 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण हा ताट काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता तिथे आपला चवळी पिझ्झा छान मस्त असा तयार झालेला आहे. चीज छान मस्त असं मेल्ट झालेला आहे. एका प्लेटमध्ये हा जो चवळी पिझ्झा आपण ट्रान्सफर करून घेऊया. आता ट्रान्सफर करून घेतल्यानंतर हा पिझ्झा दिसायला खूप सुंदर छान असा दिसतो आणि असं बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. आता या कटरच्या साहाय्याने छान मस्त या पिझ्झाचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे या पिझ्झाचे 4 भाग करून घेतलेले आहे. तुम्ही अशा प्रकारे अगदी घरातल्या घरात सिंपल असं तुम्ही चवळी पिझ्झा करू शकता. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अशा प्रकारे खूप छान छान म्हणजे तुम्ही अशा विविध प्रकारे म्हणजे पिझ्झा बेसवरती तुम्ही असे विविध प्रकारचे बॉईल केलेले कडधान्य वापरून किंवा बॉईल केलेल्या भाज्या वापरून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पिझ्झा करू शकतात. कडधान्य पिझ्झा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हा खूप सुंदर छान